नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स। मित्रांनो हे आपल्या इतक्या वेगाने वाढतंय की भरपूर लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा 100% संभव आहे। बट कोणत्या नोकऱ्या जातील, कोणत्या नोकऱ्यांना धोका आहे, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित आहेत किंवा तुम्ही भविष्यामध्ये कोणत्या जॉबसाठी तुम्ही आत्तापासून तयारी करायची, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण AI बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्वजण हा व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूयात। नमस्कार मित्रांनो, तर चला मित्रांनो आपण AI म्हणजे काय किंवा AI नक्की आहे तरी काय याची सविस्तर माहिती बघू। AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे जे मशीन जे माणसासारखं विचार करू शकतं किंवा शिकू शकतं किंवा निर्णय घेऊ शकतं। आज AI लिहितंय, बोलतंय, तुमचा फोटो बनवून देते, काही वेळा माणसापेक्षा जास्त जलद काम देखील AI करतंय। म्हणून तुमच्या जे नोकऱ्या आहेत त्यात खूप धोक्यात जाण्याचा संभव आहे। तर मित्रांनो कोणत्या नोकऱ्या धोक्यात जाणार आहेत यावर आपण सविस्तर माहिती घेऊया। तर चला मित्रांनो AI मुळे धोका असलेल्या नोकऱ्या पहिले आहे मित्रांनो डाटा एंट्री। डाटा एंट्री जॉब जो आहे, कारण डाटा एंट्रीचं काम हे AI एका सेकंदात करू शकते, त्यामुळे या नोकरीला सर्वात जास्त AIचा धोका आहे। म्हणून AI आता नोकरीपासून धोका काय आहे की AI हे काम एका मिनिटात करू शकतं। जे काम माणूस 10 मिनिटात करत ते काम AI फक्त 10 सेकंदात करून टाकणार आहे। म्हणून या नोकरीवाल्यांना खूप धोका आहे। त्या पश्चात आपण बघणार आहोत दुसरं आहे कॉल सेंटर जॉब। आता तुम्ही बघताय मित्रांनो कॉल सेंटरवर 24 तास सर्व्हिस मिळते। ते कोणाद्वारे मिळते? AI बॉट्स द्वारे किंवा आपण चॅट बॉट्स म्हणतो। जे व्हॉइस AI जे असतात ते ग्राहकांशी व्हॉइसने बोलतात, जे चॅट करत असतात ते चॅटने करतात, पण हे कोण करतंय? बोट्स करताय, AI करतंय। म्हणून या जॉबला देखील खूप धोका आहे। आता AIच्या सिस्टीमने जर जॉब करतील तर ठीक आहे, बट या जॉबला देखील खूप धोका दिसून येत आहे। आता तिसरा आहे मित्रांनो बेसिक अकाउंटिंग अँड बिलिंग। इनवॉइस बनवणं, GST कॅल्क्युलेट, बेसिक अकाउंट हे सगळं AI सॉफ्टवेअर करत आहे। सर्व हे AI सॉफ्टवेअर करून देत आहे। म्हणून या ठिकाणी देखील जॉबला खूप धोका आहे। चौथा आहे कंटेंट रायटिंग, म्हणजे बेसिक कंटेंट रायटिंग म्हणजे काय? तुम्ही जे कंटेंट बनवणार बेसिक ते देखील आता AI सिंपल ब्लॉग, प्रोडक्शन, डिस्क्रिप्शन्स, ईमेल रायटिंग हे काम देखील आता AI एका सेकंदात करून टाकणार आहे। म्हणून AI पासून या जे नोकरीदार आहेत यांना खूप धोका आहे मित्रांनो। आता पाचवं बघणार आहेत आपण फॅक्टरी अँड रिप्रेझेंटेटिव्ह जॉब। रोबोट्स आणि ऑटोमेशन्समुळे कारखान्यातील रिप्रेझेंटेटिव्ह काम हे खूप कमी प्रमाणात होणार आहे, कारण तिथे देखील AI म्हणजे रोबोट्स हे काम करणार आहेत। म्हणून या जॉबला देखील धोका आहे मित्रांनो। हे जे 5 मी तुम्हाला सांगितले या फील्डचे जे जॉब मेकर असतील तर यांना खूप धोका आहे की कारण यांच्या जागेवर आता AI बोट्स रोबोट्स काम करणार आहेत। म्हणून या जॉबवाल्यांना सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ। आता मित्रांनो आपण पुढचं बघणार आहोत की AI पासून सुरक्षित असलेल्या नोकऱ्या कोणत्या, म्हणजे ज्या नोकऱ्या अशा आहेत की त्या AIला त्यांच्या कोणत्याच प्रकारचा धोका नाही, ते निवांत ते त्यांचं काम करू शकणार आहेत। आता पहिलं बघणार आहेत आपण डॉक्टर्स अँड हेल्थ केअर। आता डॉक्टरांचं कसं सांगतो, डॉक्टरांची जागा AI घेऊ शकत नाही, कारण AI मदत करू शकतं, डॉक्टरांना हे हेल्प करू शकतात, बट त्यांचे जे निर्णय आहेत किंवा पेशंटबद्दलची जी माणुसकी आहे ती AI करू शकत नाही, कारण AIला भावना नसतात। ते मशीन आहे, मशीनला भावना नसतात। म्हणून AI मदत करू शकणार आहे, पण त्यांची जागा AI घेऊ शकत नाही। आता दुसरं घेऊ आपण टीचर अँड ट्रेनर्स। आपले शिक्षक लोक जे आहेत किंवा ट्रेनर जे मोठे मोठे स्पोर्ट असतात त्यांना ट्रेन करतात, ते ट्रेनर्स यांची जागा AI घेऊ शकत नाही, कारण AI शिकू शकतो, बट समजावून मोटिवेट करणं हे फक्त माणूसच करू शकतं। AIचं काम मोटिवेट करणं नाही, कारण AI हे माणसाने तयार केलेलं आहे, म्हणून त्याला भावना किंवा मोटिवेट करण्याची कल्पना नाही। म्हणून टीचरचा आणि ट्रेनरचा जॉब देखील हा सेफ आहे। आता तिसरं बघणार आहोत आपण क्रिएटिव्ह जॉब। आता क्रिएटिव्ह जॉब म्हणजे काय? फिल्म मेकिंग, ॲक्टिंग, स्टोर सेलिंग, डिझायनिंग AI फक्त कल्पना देऊ शकतं। हे जे तुम्ही आता बघा फिल्म मेकिंग आहे, हे का AI फक्त कल्पना देईल की तुम्ही अशी स्टोरी बनवा, अशी अशी ॲक्टिंग करा, बट ते तुम्हाला स्वतः कल्पना देऊ शकणार आहे पण इमोशन हे देऊ शकत नाही।
माणूस तिथं उभं राहून स्वतः माणूसच ते काम करू शकतो, कारण त्या माणसालाच त्या भावना आहेत, AI ला भावना नाही आहेत. म्हणून हा जॉब जो आहे, क्रिएटिव्ह जॉब्सला जेवढे पण लिंक आहेत तेवढे एकदम सेफ आहेत. AI ला त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा. चौथा पॉईंट बघणार आपण, इंजिनियर अँड AI डेव्हलपर्स. आता जे स्वतः डेव्हलपर्स आहेत त्यांना AI पासून कोणता धोका राहणार आहे? तरी इंजिनियर वगैरे यांच्या जेवढे पण फील्ड आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे जेवढे पण असतील, यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही, यांचा जॉब एकदम सेफ आहे. पाचवा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा, लीडरशिप अँड मॅनेजमेंट जॉब. आता एखाद्या ठिकाणी लीडरशिप करणं, आता एखाद्या कंपनीला 50-60 लोक किंवा 5-7 हजार लोक कामाला आहेत, त्यांना जे लीडरशिप करतात किंवा त्यांचे जे मॅनेजमेंट जॉब करतात, जॉबचे मॅनेजमेंट ते पाहतात, तर यांना डिसिजन मेकिंग, टीम हँडलिंग, बिझनेस ट्रेजरी हे काम AI करू शकत नाही. लोकांना सांभाळून ठेवणं हे AI काम करू शकत नाही. यासाठी प्रॉपर माणूसच असणं गरजेचं आहे, कारण 1000 लोकांना कंट्रोलमध्ये करणं हे काम AI करू शकत नाही, कारण त्यांना भावनेने, कल्पनेने, माणुसकीने त्यांना जवळ ठेवून त्यांचं ते काम करून घ्यावं लागतं. आणि AI ला कुठल्याही प्रकारची भावना, कोणत्याही प्रकारची माणुसकी नाही, कारण ते आहे सॉफ्टवेअर, ते आहे रोबोट. म्हणून हे जे जॉब आहेत आता मी नवीन सांगितलेले, हे जॉब सुरक्षित आहेत. आता महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, की ठीक आहे, आता AI मुळे तर एवढ्या नोकऱ्यांना प्रॉब्लेम्स येतात, तर त्यांना नवीन संधी कशी शोधता येईल, बरोबर की नाही? AI मुळे नवीन तयार होणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? नीट लक्षात घ्या. आत्ता जे लेवलला असतील, स्टुडंट लेवलला किंवा जे जॉबच्या सर्च करत असतील, जॉब शोधत असतील, त्यांच्यासाठी हे 5 पॉईंट दिलेले आहेत. याच्यामधून कोणताही जॉब तुम्ही शोधा, कारण आता पुढे सर्व काही AI नेच होणार आहे. तर पहिला आहे AI प्रॉम्प्ट इंजिनियर. या लेवलला जे असतील ते जॉब तुम्ही शोधा, AI प्रॉम्प्ट इंजिनियर. दुसरा आहे डाटा अनालिसिस. डाटा अनालिसिसचा जे जॉब आहे त्या ठिकाणी देखील भरपूर वेकेन्सीज राहतील आणि तुम्हाला त्याचा जॉब करणं. पण तुम्हाला हे काम कसं करायचं आहे? AI कडनं मदत घेऊन करायचं आहे, कारण AI थ्रूच तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. ते कमी वेळेमध्ये जास्त काम करत आहे, म्हणून AI ची मदत घेऊन तुम्हाला हे जॉब डेव्हलप करता येतील. तिसरा आहे तुम्हाला AI ट्रेनर. हा जॉब सर्वात महत्त्वाचा आहे. जो माणूस AIचं फुल नॉलेज राहील, ज्या माणसाला AI बद्दल टोटल इन्फॉर्मेशन राहील, तो माणसाच्या एकदम जबरदस्त जॉब इथं सेटल राहील. म्हणून AI ट्रेनरला हा देखील हा बेस्ट जॉब वेकेन्सीमध्ये तुम्हाला मिळू शकतं. आता चौथं बघणार आहेत आपण, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. आता एवढे जे चोरीची कामं होतात, सायबर क्राईम होतात, या सर्व गोष्टींना जे हँडल करतात ते AI करू शकणार नाही. पण त्याला आता सिक्युरिटी कॅमेरा बसवला, AI नुसार जर बसवला तर त्याला सिक्युरिटीला त्यांना सपोर्ट जास्त मिळणार आहे. म्हणून या जॉब देखील परफेक्ट आहे. आणि शेवटचा आहे ऑटोमेशन स्पेशलिस्ट. आता तुम्हाला हे 5 प्रकारचे जॉब आहेत मित्रांनो. ह्या 5मध्ये तुम्हाला आता भविष्यामध्ये कसं तुम्हाला शोधता येईल जॉब, हे तुम्ही नीट लक्षात घ्या, कारण AI मुळे भरपूर जॉब आहेत धोक्यात आहेत, बट त्याच्यापेक्षा जास्त जॉब आहेत. लक्षात द्यायचे, तुम्ही काय करायला हवं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नोकरी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर आजच स्किल अपग्रेड करा. जर तुमची नोकरी आता रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर तुम्ही तिला अपग्रेड करा, AIचा यूज करा, AI शिका, AI शिकून ते करा. म्हणजे तुमचा जॉब हा स्टेबल राहील, तुमचा जॉब हा हक्काचा राहील, तो तुमचा जॉब जाणार नाही. AI शिकणं म्हणजे धोका नाही तर संधी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की AI पासून लोकांना धोका नाही आहे, बट त्याच्याकडनं शिकून आपण अजून डेव्हलप होऊ शकतो. म्हणून ही आपल्याला एक संधी मिळालेली की AI कडनं शिकून आपल्याला आपला जॉब, आपली पर्सनॅलिटी आपली कशी डेव्हलप करता येईल, या गोष्टी खूप महत्त्वाच्या. फ्युचरसाठी मी सर्वांना एक मेसेज देऊ इच्छितो. AI ही माणसाची नोकरी घेणार नाही, बट AI जो वापरेल, AIचा वापर जो करेल, AIचं स्किल ज्याच्याकडे राहील, तो AI न वापरणाऱ्या माणसाचा जॉब नक्की घेईल. बट का? कारण आता फ्युचरमध्ये AI शिवाय पर्याय नाही. AI घेऊनच आपल्याला कोणतेही स्किल डेव्हलप करायचे आहे. अशा प्रकारे खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. भविष्याच्या काळाने खूप महत्त्वाचा आहे. जे नवीन स्टुडंट असतील त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि पुढे त्यांनी याप्रमाणे त्यांचं जे स्किल आहे ते शोधायचं आहे आणि ते AI थ्रू काम करून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.